आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे नवरात्रीची 7वी माळ आणि आज आपल्या भेटीला आल्या आहेत रत्नागिरीतील प्रतिथयश बॅडमिंटन प्रशिक्षिका आणि खेळाडू सरोज सावंत. सरोजताई नमस्कार. सरोजताई, गेली 25 वर्ष तुम्ही सातत्याने बॅडमिंटन या क्षेत्रात कार्यरत आहात. खेळामध्ये बॅडमिंटन हाच खेळ निवडावा असं तुम्हाला का वाटलं? झालं असं, माझं प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झालं आहे आणि शाळेत असताना मला मैदानी खेळांची आवड होती. त्यामुळे मग धावणे, उंच उडी, लांब उडी, तसंच भालाफेक, थाळीफेक हे खेळ आम्ही प्रामुख्याने खेळायचो. आणि मग त्यासोबत कबड्डी, खो खो हे सुद्धा खेळ आलेच. आणि मग यासाठी फक्त मोकळे मैदान आणि वेळ लागायचा. तुम्हाला ताई सांगायचं म्हणजे माझ्या घरातील वातावरण खेळासाठी पोषकच होतं. त्यामुळे मग मला खेळाची आवड निर्माण झाली आणि मग अभ्यासाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्त्व असल्याने मी अभ्यास आणि खेळ ह्या दोघांची सांगड व्यवस्थितपणे घातली. आणि मग एवढे वर्ष हे मैदानी खेळ खेळल्यावर 8वीत असताना माझे वडील म्हणाले की तू आता एका कोणत्या तरी खेळावर लक्ष केंद्रित कर. मग साहजिकच मी बॅडमिंटन खेळायचे ठरवले. थोडंसं कारण असं आहे की हा इंडोर खेळ आहे आणि वर्षभर 365 दिवस मी हा खेळू शकते. त्यामुळे मग मी ह्या खेळाकडे वळले. आणि सांगायचं तर साताऱ्यात बॅडमिंटनसाठी तेव्हा जास्त काही सुविधा नव्हत्या, पण ज्या काही होत्या त्या सगळ्या सुविधांबरोबर मी माझा सराव चालू केला आणि वैयक्तिक माझा खेळ सुधारण्यावर भर दिला. लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांची जी नोकरी कोकणात असल्यामुळे साहजिक मी कोकणात आले आणि मग ते बँकेत होते माझे मिस्टर. त्यामुळे सतत बदली प्रामुख्याने ग्रामीण भागात, मधूनच मग शहरी भागात पण व्हायची. पण मग त्यावेळेला बॅडमिंटन खेळण्यासाठी हॉल नव्हता. त्यामुळे माझा मग खेळ पूर्णपणे जरा मधले काही काळ बंद होता. परत मग असं आईपणाची जबाबदारी अंगावर पडली होती. त्यामुळे ते थोड्या कालावधीत माझा खेळ बंद होता. आणि मग परत जेव्हा मी रत्नागिरीमध्ये राहायला आलो तेव्हा तुम्हाला माहितीच असेल की अल्पबचत हॉल आणि महिला मंडळ असे 2च रत्नागिरीत कोर्ट्स अवेलेबल होती तेव्हा. मग मी साहजिकच माझी तिथे ओळख पण झाली आणि मग मी महिला मंडळ आणि अल्पबचत हॉल ह्या 2 हॉलमध्ये माझा खेळ चालू झाला. आणि असं करता करता मध्येच परत एक 4 वर्षांनी आमची कुडाळला बदली झाली. अच्छा. साहजिक परत माझा खेळ बंद पडला. पण योगायोगाने परत माझ्या मिस्टरांची रत्नागिरीला ट्रान्सफर झाली आणि माझा खेळ चालू झाला आणि आज तागायत तो चालूच आहे. अरे वा वा वा, खूप सुंदर. कारण कसं आहे, कोणत्याही गोष्टीची सेकंड इनिंग आपण जी म्हणतो ती मुळात सुरू होणं आणि त्याच्यानंतर ती सातत्यपूर्ण सुरू राहणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग हे जेव्हा तुम्ही एकदा रत्नागिरीत आल्यानंतर पुन्हा नव्या दमाने आपण बॅडमिंटनमध्ये आता उतरायचं हे ठरवलं, त्यावेळेला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा होता? नक्कीच, त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. माझे मिस्टर तेव्हा रत्नागिरीतच होते आणि साहजिक ते सुद्धा म्हणाले की आता तू तुझा खेळ सुरू करायला हरकत नाही, कारण ह्या सगळ्या सुविधा आणि थोडी मुलं पण मोठी झाली होती. त्यामुळे मी माझा खेळ चालू केला. आणि मग असं झालं की अल्पबचत हॉलमध्ये मी सुरुवातीला साधारण एक उन्हाळी शिबिर चालू केलं होतं 15 दिवसाचं. आणि तुम्हाला सांगायचं तर त्यावेळेला मला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला या प्रशिक्षणाचा. त्यामुळे सगळ्यांनी मग सांगितलं की तू एवढं चांगलं प्रशिक्षण करतेस तर तू मग कंटिन्यू का नाही करत. आणि ओघाओघाने माझं बॅडमिंटन प्रशिक्षण चालू झालं आणि ते आज तागायत चालू आहे. आणि मग गेल्या 25 वर्षात अनेक मुलं मुली माझ्याकडे शिकायला आली. काही जण जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर अशी अनेक स्पर्धांमध्ये चमकली पण आहेत. अरे वा.
25 वर्ष सलग तुम्ही प्रशिक्षिका म्हणून काम हो करताय. हो मग हे काम करताना तुमच्यासमोर काही आव्हानं आली का? आली ना. माझ्या 2 मुली आहेत. त्यांचं सगळं करणं, संसार आणि खेळ ह्या सगळ्यांची एकत्रितपणे सांगड घालून त्यांचा मुलांचा अभ्यास आणि माझा खेळाची प्रॅक्टिस आणि कोचिंग हे सगळं करताना थोडीशी तारेवरची कसरत होत होती. पण मी त्याच्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडले, कारण मला माझ्या मिस्टरांची पण खूप मदत झाली यासाठी शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न हे सगळं जमल्यामुळे मला साहजिक मी ही वेळ पण निभावून नेली. तुमच्या मुलींचा तुम्ही उल्लेख करताय, हो तर तुमच्या ह्या खेळाची आवड तुमच्या मुलींमध्ये आली आहे का? हो नक्कीच. माझ्या दोन्ही मुली खेळायच्या, पण मोठी मुलगी एवढी खेळली नाही, कारण त्यावेळेला तिचं जेव्हा खेळायचं वय होतं तेव्हा आम्ही साधारण माझ्या मिस्टरांची बदली कुडाळ, नंतर शिपोशी अशा ठिकाणी झाली, त्यामुळे तिला जास्त खेळता आलं नाही. पण छोटी स्नेहल ती मात्र तिला ह्या सगळ्याचा प्रशिक्षणाचा लाभ घेता आला आणि ती महाराष्ट्राकडून 4 वेळा खेळली आहे. अरे वा. हो, आणि कॉलेजला असताना एक ऑल इंडिया टुर्नामेंट पण खेळली आहे. 25 वर्ष ही बॅडमिंटनची स्पर्धा खेळताना असं कधी झालं का की इथला एखादा महत्वाचा सण आहे आणि तुमची स्पर्धा लागली? हो ना, झालंच आहे. सुरुवातीला 2015मध्ये जेव्हा माझं स्वीडनसाठी सिलेक्शन झालं, ती स्पर्धा त्या तारखा आणि आपल्या आवडता सण गणपती ह्याच्या तारखा एकच होत्या. अरे बापरे. मग झालं असं, आता काय करायचं प्रश्न. पण तुम्हाला मगाशीच मी सांगितलं माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे. तसंच माझे दीर, जाऊ ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की तू जा, इकडची काही काळजी करू नकोस, आम्ही व्यवस्थित इथलं सगळं करू. आणि त्याप्रमाणेच मी निश्चिंत मनाने गेले आणि त्यांनी अतिशय उत्तमरित्या सण साजरा केला. अरे वा. सरोजताई, आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुम्ही आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. थोडंसं तुमच्या या प्रवासाविषयी सविस्तर सांगा ना. माझं प्रशिक्षण चालूच होतं आणि मग ते संध्याकाळी आणि सकाळी मी स्वतःसाठी 1 तास खेळत होते. आणि मग थोडीशी स्नेहल, छोटी मुलगी माझी, मोठी ती साधारण 12वीत तिची झाल्यावर मी मात्र मग वरिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले. अच्छा. हो, मग पुणे, नागपूर, धरमशाला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमधून माझी चांगली कामगिरी झाल्यामुळे साहजिकच मग मला स्वीडनला जायचा चान्स मिळाला. अरे वा. हो, असं 4 वेळा मी जागतिक स्पर्धेसाठी मला भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आहे. अच्छा, कुठे कुठे गेला होतात? 2015 साली स्वीडनला गेलेले, नंतर 2017 साली स्पर्धा ह्या भारतामध्येच होत्या, कोची येथे. त्या स्पर्धेसाठी मी प्रतिनिधित्व केलं आहे. आणि त्याच्यानंतर 2019ला पोलंडला गेले होते. मधल्या कोविडच्या काळात स्पर्धा झाल्या नाहीत आणि आत्ता 2023ला मी साऊथ कोरिया इथे खेळून आली आहे. वरिष्ठांचा गट 35 वर्षापासून चालू होतो आणि तो 70 वर्षापर्यंत असतो आणि माझं वय आत्ता 58 वर्ष आहे. अरे वा. म्हणजे एका नातीची आजी आज तुम्ही आहात आणि वयाच्या 58व्या वर्षीही अत्यंत तंदुरुस्त, नियमितपणे स्वतःचा खेळ, रोजचा सराव त्याचा आणि इतरांना शिकवणं असा तुमचा दिनक्रम आजही चालू आहे. त्यात कुठेही तुम्ही खंड पडू देत नाही. आता मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत होतात, तर ते क्षण कसे होते? तेव्हा तुमच्या मनावर काही दबाव होता का? तिथला खेळ, समोरचा प्रतिस्पर्धी, हे सगळं वातावरण कसं होतं? सर्वात प्रथम आधी आपल्याला ह्या जागतिक स्पर्धेत खेळायला मिळतं ही गोष्ट थोडीशी अभिमानास्पदच आहे. आणि साहजिक खेळताना थोडंसं दडपण येतं, कारण तिथे जे खेळणारे खेळाडू असतात ते पूर्वी ऑलिम्पिक खेळणारे असतात किंवा इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलेले असतात. त्यामुळे साहजिकच त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा खूपच जास्त असतो. पण एक समाधान पण असतं की आपल्याला ह्या खेळाडूंबरोबर खेळायला मिळतं आहे.
आणि मी माझं भाग्यच समजते की ह्या 4 जागतिक स्पर्धेमध्ये मला खेळायची संधी मिळाली. खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या शहरापेक्षा, आपल्या जिल्ह्यापेक्षा बाहेर जाऊन खेळलं हो. तर अधिक तिथे कोण-कोण चांगले खेळाडू आहेत, हो. त्यांचा खेळ कसा आहे, हो. ह्या अनेक आणि गोष्टी त्यांचा आपल्याला बघायला गेम मिळतात. बघून आपल्यामध्ये आणखीन काय सुधारणा करायला हवी हे सुद्धा कळतं. नक्कीच. विशेषतः बाहेरच्या देशांमध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा फिटनेस आपल्यापेक्षा एकदम चांगला असतो. अच्छा. हो. सरोजताई, नवदुर्गा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल? मला ह्या मैत्रिणींसाठी असं सांगावंसं वाटतंय की सर्व महिलांनी आपला घर संसार जे काही सांभाळून स्वतःसाठी 1 तास द्यायलाच हवा, की त्याच्यामध्ये तुम्ही योगासनं करा किंवा कोणताही एखादा खेळ खेळा. आणि स्वतःला आपण जर तंदुरुस्त ठेवलं तर साहजिकच जे दिवसभरासाठी आपण कामं करतो त्यासाठी पण आपण फिट राहू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की खेळामध्ये महिलांचा सहभाग थोडा अजून वाढायला हवा. बरोबर. तरी पूर्वीपेक्षा आत्ता जरा महिला जागरूक झाल्यात आपल्या तंदुरुस्तीबद्दल, ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण अजून काही महिला अशा आहेत की फक्त घर किंवा नोकरी ह्याच्यामध्ये त्या स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. एक किमान अर्धा ते 1 तास तरी त्यांनी काढावा. श्रोते हो, खेळायची इच्छा असेल तर प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयात खेळ सुरू करू शकते. गरज असते ती मेहनत घेण्याची हो. आणि त्यात सातत्य ठेवण्याची. नक्कीच. या दोनही महत्त्वाच्या गोष्टी आज आपल्याला सरोजताईंशी गप्पा मारताना कळलेल्या आहेत. सरोजताई, आमच्या नवदुर्गा या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याच्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात लग्नानंतर 10 वर्षांनी बॅडमिंटन या खेळाची सेकंड इनिंग सुरू करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या सरोज सावंत यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा.